नमस्कार. दीपाज किचनमध्ये आज आपण अगदी सुगंधानेच खावीशी वाटणारी चटपटीत अशी डाळ पालक बनवतोय. बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे आणि खायला म्हणाल तर चवीला अगदी अप्रतिम अशी लागते. तुम्ही भातासोबत असेल, चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा ही डाळ पालक खाऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सही सांगितलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. डाळ पालक बनवण्यासाठी मी ते 1 वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे. जर तुम्हाला फक्त तुरीची डाळ चालत नसेल तर यामध्ये तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. तूर आणि मूग मिक्स करून मिश्र डाळ पालक सुद्धा तुम्ही करू शकता. ही डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण 2 हिरव्या मिरच्या त्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. तसेच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो सुद्धा मी ते बारीक असं याला चिरून घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे. त्यानंतर इथे मी मिडियम आकाराची पालकाची भाजीची जुडी ती स्वच्छ अशी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता पण यामध्ये अर्धा ग्लास इतपत पाणी घालायचं आहे. साधारणतः ही भाजी पूर्णपणे बुडली जाईल इतपतच पाणी वापरायचं आहे. हाताने थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात, त्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजली जाईल. यामध्ये आपण थोडंसं मीठ सुद्धा घालायचं आहे, त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि भाजी लवकर शिजली जाते. थोडंसं चमच्याच्या साह्याने याला परत एकदा आपण हलवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास तिथे तुम्ही 2 ते 3 चमचे इतके अख्खे शेंगदाणे सुद्धा घालू शकता. शेंगदाणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवरती याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता मी मीडियम गॅसवरती याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आता हा कुकर आपण थंड करून घेऊयात. काही मिनिटांमध्येच हा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपण कुकरचं झाकण बघूया उघडून. तर इथे तुम्ही बघू शकता इथेही आपली भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आणि डाळ सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. थोडंसं आपण याला विस्करच्या साह्याने हलवून घेऊयात. तुम्ही तर बघू शकता मी याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये साधारणतः अर्धी पळी इतकं तेल घालायचं आहे. तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी तसेच अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडली गेली की त्यामध्ये 7 ते 8 ताजी अशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, त्यामुळे त्याचं तेल उडत नाही. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या ह्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत. अगदी ताज्या अशा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर इथं मी बेडगी मिरची सुद्धा घातलेली आहे. अगदी बारीक गॅसवरती याला आपण कुरकुरीत होईपर्यंत छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे. तसेच अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर सुद्धा घातलेली आहे. आता हे आपण तेलामध्ये व्यवस्थित असं याला परतून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता याला अगदी छान असा कलर आलेला आहे. त्यानंतर इथे आपण डाळ पालक जी शिजवून घेतली आहे ती सुद्धा घालायची आहे. तर या भाजीला मस्त असा कलर आलेला आहे. आता आपण याला पळीच्या साह्याने अगदी व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त अशी डाळ आणि पालक शिजली गेलेली आहे. परंतु अजून आपण याला असं शिजवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता. आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. पालेभाज्यांमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं आहे. थोडंसं आपण याला हलवून घेतलेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटाकरता याला आपण उकळी मारून घेणार आहोत. त्या अगोदरच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. कारण यामध्ये अगोदरच कोथिंबीर घातली तर ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत, त्यामुळे त्यामध्ये कोथिंबीरीचा मस्त असा फ्लेवर उतरला जातो आणि डाळ पालक अजूनच छान अशी चवीला लागली जाते. किंवा तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालू शकता. आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटाकरता आपण याला उकळून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता अगदी खळखळून अशी याला उकळी आलेली आहे. त्यामुळे यामध्ये असणारे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असे शिजले सुद्धा जातात. इथं तुम्ही बघू शकता परत एकदा आपण याला पळीच्या साह्याने व्यवस्थित असं आपण हलवून घेतलेलं आहे आणि हे सर्व एकजीव असं झालेलं आहे. परत एकदा आपण याला 2 ते 3 मिनिटाकरता अगदी बारीक गॅसवरती झाकण न ठेवता याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी घरभर याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. इतकी मस्त अशी ही डाळ पालक आपली बनवून तयार आहे. इथे आता गॅस बंद
बंद करायचा आहे आणि तयार झालेली डाळ पालक आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर ही डाळ पालक तुम्ही भातासोबत असेल किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत असेल तुम्ही खाऊ शकता. अगदी चविष्ट लागते. बऱ्याच जणांना पालकाचा गरगट्टा खाण्यासाठी आवडत नाही, अशांसाठी डाळ पालक हा एक छान असा पर्याय आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करा, कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या छान अशा रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा एकदम टेस्टी अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.